नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच MSCET एक्झामिनेशन या परीक्षेमध्ये टोटल 2 पेपर असतात आणि दोनही पेपर एकाच दिवशी आपल्याला होताना दिसून येतात. पेपर 1 जो आहे मित्रांनो तो कॉमन पेपर आहे आणि पेपर 2 हा सब्जेक्टिव्ह आहे. तर पेपर 1 चा अभ्यास आपण कसा करावा याविषयी संपूर्ण आजचा व्हिडिओ लेक्चर आहे. जे जे विद्यार्थी मित्र महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पहिल्यांदा देत आहे किंवा यापूर्वी आपण ही परीक्षा दिलेली नाही आणि फर्स्ट जरी आपलं अटेम्प्ट आहे तरी देखील आजचं संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामध्ये पेपर 1 चं अभ्यास पद्धती आपण जाणून घेऊया. का बरं एक्झामिनेशन मध्ये पेपर 1 इतकं महत्त्वाचं ठरतं? कारण असा आहे की हा जो पेपर आहे यामध्ये 10 युनिटचं सिलेबस आहे. बरं, या व्यतिरिक्त या पेपरमध्ये आपण 90 प्लस देखील स्कोअर करू शकतो. हे अशक्य नाही बरं, कारण पेपर 1 मध्ये असे अनेकशे टॉपिक्स आहे, असं भरपूरशा संकल्पना आहे, जे वारंवार आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे आजचं संपूर्ण व्हिडिओ लेक्चर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात तर शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून आपल्याला संपूर्ण गाईडलाईन जी आहे पेपर 1 विषयी माहिती होणार. तर बघा, महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जी वर्षातून एकदा होतं. आयोजित कोण करतं तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जे आहे MSCET एक्झामिनेशन आयोजित करीत असतात. पीजी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन उत्तीर्ण पाहिजे किंवा अंतिम वर्षात सेकंड इयर जे आहे पीजीचं त्यामध्ये जरी आपण आहात तरी देखील येणाऱ्या महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन 2026 साठी आपण एलिजिबल आहात. उद्देश काय आहे तर महाराष्ट्र आणि गोवा राज्यात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता निश्चित करण्याकरिता ही परीक्षा होत असतं. याचं जे अप्लिकेशन फॉर्म आहे ते ऑनलाईन भरलं जातं, पण परीक्षा मात्र ऑफलाईन होतं. ठीक आहे, ऑफलाईन OMR बेस आपली ही परीक्षा आहे, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची नेगेटिव्ह मार्किंग इथे आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण लक्षात घ्या, प्रत्येकी एक प्रश्न 2 गुण. पेपर 1 ला सुद्धा आणि पेपर 2 ला सुद्धा. दोनही पेपर एकूणतः 300 गुणांसाठी आपली ही परीक्षा मित्रांनो होताना आपल्याला दिसून येईल. तर या परीक्षेचा अभ्यास जर आपण करीत आहात तर कम्प्लीट कोर्स पेपर 1 चं अवेलेबल आहे, ज्याची नवीन बॅच 25 मे पासून आपण सुरू करीत आहोत. या बॅचची फीज आहे 3,000 रुपये. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 2600 रुपयामध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी, नेटचा पेपर 1 सुद्धा गायडन्स केलं जाईल. 10 वर्षाचं PYQ, 5,000 प्लस MCQ, 10 युनिटवर नोट्स आहे, त्यामुळे कुठलंही रेफरन्स बुक वापरण्याची आवश्यकता नाही. सगळ्यात महत्त्वाचं, दररोज रात्री 8 वाजता आपलं लाईव्ह सेशन होईल आणि तो लाईव्ह सेशन आपण पाहिजे तितक्यादा रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघू शकता. ऑफिशियल नंबर्स आहे, कॉन्टॅक्ट करा आणि पेपर 1 ला आजच जॉईन करून घ्या, कारण 25 मे पासून आपलं नवीन बॅच सुरू होत आहे. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश आणि लायब्ररी सायन्सचं मित्रांनो कोर्स अवेलेबल आहे. 25 मे पासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे. याची फीस 10,000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी सोबतच सेटचा पेपर 1 इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे. ऑफिशियल नंबर्स दिलेले आहे, कॉन्टॅक्ट करा आणि आजच पेपर 2 ला जॉईन करा. तर लक्षात घ्या, या पर्टिक्युलर एक्झामिनेशनचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर उमेदवाराने UGC मान्यता प्राप्त विद्यापीठातून कमीत कमी 55% जे आहे PG उत्तीर्ण असायला हवं. जर आपण कॅटेगरीमध्ये येतो तर 50%. ठीक आहे. जर आपण PG सेकंड इयरला आहात, भरपूर विद्यार्थी म्हणतात की आम्ही फॉर्म भरू शकतो की नाही, तर लक्षात घ्या, जर PG सेकंड इयर आहे तर सेकंड इयर्सच्या विद्यार्थ्यांना देखील ऑपॉर्च्युनिटी आहे, संधी आहे ही परीक्षा देण्याची. जर आपण आता सेकंड इयरला आहे तरीही 2026 ची एक्झामिनेशन मित्रांनो आपण देऊ शकता. तर पेपर 1 असतं, ज्यामध्ये 10 युनिट आहे. 10 युनिटचं सिलेबस, ज्यावर आधारित 50 प्रश्न विचारले जाणार आणि एक प्रश्न 2 गुण, अशा करिता 100 गुणांसाठी पेपर 1 होणार.
लगेच विषय आधारित म्हणजे सब्जेक्टिव्ह सेकंड पेपर होणार. सब्जेक्टिव्ह पेपर मध्ये देखील 10 युनिट आहे, पण 10 युनिटचा सिलेबस हा थोडा मोठा आहे. त्यामुळे व्यवस्थित आपण अभ्यासाला जर सुरुवात केलेली तर नक्कीच या पेपरला आपण क्वालिफाय करू शकतो. तर 100 प्रश्न विचारले जाणार आहे पेपर 2 मध्ये 200 गुणांसाठी. ओव्हरऑल 150 प्रश्न संख्या असणार आणि त्यासाठी 300 गुण राहणार. टोटल कालावधीचा जर आपण विचार केलेला 3 तासाचा कालावधी परीक्षेसाठी दिलेला आहे. दोनही पेपर वेगवेगळ्या दिवशी होत नाही. एका सत्रामध्ये आपलं परीक्षा होतं. एमसीक्यू बेस असतं म्हणजे बहुपर्यायी पर्टिक्युलर हा क्वेश्चन आणि या क्वेश्चन साठी ए, बी, सी आणि डी या फॉर्म मध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातं आणि ओएमआर शीट जे असतं त्यामध्ये असे सर्कल केलेले असतात. ठीक आहे, आणि या सर्कलवर ए, बी, सी आणि डी या फॉर्म मध्ये दिलेलं असतं, ते आपल्याला भरावं लागतं. कुठलंही नेगेटिव्ह मार्किंग महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये नाही. त्यामुळे येणारी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं मित्रांनो अभ्यास करा. कारण जर आजपासून आपण सुरुवात केलेली परीक्षेच्या तयारीला तर नक्कीच अपकमिंग एक्झामिनेशन आपण शॉर्ट क्वालिफाय होणार आणि असिस्टंट प्रोफेसर म्हणून आपण काम करणार. 10 घटक आहे पेपर 1 मध्ये. आता या 10 घटक मधून 6 पर्टिक्युलर अशा युनिट्स आहे जे आपल्याला 60 गुण कव्हर करून देतात. किती? 60. आणि कुठल्याही परीक्षेमध्ये 60 मार्क कमी होत नाही मित्रांनो. ठीक आहे, तर कोणतं युनिट आहे तर हा टीचिंगचा एक घटक आहे, हा रिसर्चचा एक घटक आहे, कम्युनिकेशनचा एक घटक आहे, देन आयसीटी हे आपलं युनिट 8 आहे, हायर एज्युकेशन युनिट 10 आहे, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट हा आपला घटक 9 आहे. तर ह्या अशा 6 युनिट जे 60 मार्क आपल्याला मिळवून देणार आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये. त्यामुळे या संबंधित महत्वपूर्ण टॉपिक्स देखील वेळोवेळी मी तुमच्याशी डिस्कशन केलेलंच आहे. तर त्याला आवर्जून तुम्ही लक्षात घ्यावं आणि अभ्यास करायला हवं. कारण मित्रांनो परीक्षेचा अभ्यास हे 1 महिन्यापूर्वी किंवा नोटिफिकेशन आल्यानंतर आम्ही अभ्यास करू हा आपला ॲटिट्यूड नसावं. कारण जर आपलं गोल क्लिअर आहे की आपल्याला ही परीक्षा क्वालिफाय करायचं आहे तर त्यासाठी आजपासूनच आपण काय करायला हवं, आपल्या अभ्यासाला गती द्यायला हवी. या व्यतिरिक्त आता 4 युनिट राहिले, त्यापैकी 3 युनिट्स या मॅथ्स वर आधारित आहे, मॅथ्स अँड रिझनिंग वर आधारित आहे. कोणतं तर लॉजिकलचं एक पार्ट आहे, DI 1 किंवा 2 विचारलं जाणार आणि या व्यतिरिक्त एक आहे मॅथमॅटिकल ऍप्टिट्यूड. या पर्टिक्युलर 3 युनिट जे आपल्याला 30 मार्क म्हणजे पैकीच्या पैकी ते घेऊ शकतो आपण. कसं घेणार तर त्यासाठी प्रॅक्टिस करायला हवी आहे ना. कारण मॅथमॅटिकल रिझनिंग हा DIचा आधार तुमच्यासाठी बनणार आहे. त्यामुळे ह्या 3 युनिट आपल्याला पैकीच्या पैकी मार्क 100% मित्रांनो परीक्षेमध्ये देऊ शकतात. कारण पर्टिक्युलर मॅथचं जर कन्सेप्ट आपलं क्लिअर आहे, बेसिक आपल्याला माहिती आहे, जर आपल्याला बेसिक पाढे वगैरे येतं, ठीक आहे, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी यांचं बेसिक आपल्याला माहित आहे, तर नंतरच्या कन्सेप्ट आपण नक्कीच शिकून घेऊ शकतो. त्याचा सराव केलं तर या 3 युनिटवर आपण पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो. एक युनिट आहे कम्प्रेहेन्शनची, आकलनचा हा भाग आहे आणि या आकलनवर 10 मार्क आहे. तर हा 10 मार्क जर घ्यायचा आहे तर त्यासाठी देखील पॅराग्राफ प्रॅक्टिस करावी लागेल. त्यासाठी ऍपवर बहुतांश पॅराग्राफ अवेलेबल आहे, तिथून देखील आपण प्रॅक्टिस करू शकता. हा नक्कीच व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी अपकमिंग एक्झामिनेशन साठी मार्गदर्शक स्वरूपाचं ठरणारा आहे मित्रांनो. त्यामुळे जर पहिल्यांदा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन देत आहात किंवा यापूर्वी जरी दिल्ली असेल पण या पद्धतीने या परीक्षेसंदर्भात जर आपण विचार केलेला तर नक्कीच येणारी परीक्षा तुम्ही क्वालिफाय करू शकता. यासाठी 25 मे येणाऱ्या 25 मे पासून आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत. ठीक आहे, या बॅच मध्ये लाईव्ह आपल्याला शिकवलं जाईल. टीचिंग पासून आपण सुरू करणार आणि हायर एज्युकेशनला जाऊन ही बॅच संपणार आहे. तर 25 मे पासून सुरू होणाऱ्या नवीन बॅचला आपण जॉईन करा. या ऑफिशियल नंबर्सचा मित्रांनो आपण वापर करा आणि लवकरात लवकर या कोर्सला जॉईन करून घ्या. थँक्यू सो मच.